षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती घनसोली गावचा एक अनुभवी खेळाडू, वय वर्ष 57 असणारा खेळाडू आशिष पाटील यांचा इशारा ते मॅच होते सुरुवात. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी विजय भोईर बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल स्ट्रायकिंग एडला अमित पाटील. डिवाइड हा मॅच सेमीफायनलचा सामना लीग फॉर्मॅटमधून सकाळच्या सत्रामध्ये चिंचाळी टीमने 2 मॅचेस जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. पाटील या टीमने देखील एक सामना गमावला होता, परंतु 2 मॅचेस त्यांनी जिंकले आणि ते आता आजच्या या सेमीफायनलमध्ये खेळताना दिसतात. पहिला बॉल आतमध्ये येणारा, फक्त कट केल्या बॉलला पॉइंटला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट होईल. पहिल्याच बॉलवर सन्मान दिला. क्रिकेटमध्ये असंच अनेकदा पाहायला मिळतात. चांगल्या चेंडूची वाट पाहायची असते, काही चेंडूची वाट लावायची असते, परंतु यावेळेस सन्मान दिला बॉलला, कारण की तेवढाच लेजंड गोलंदाज आहे. वय वर्ष 57 असून देखील क्रिकेटवरचं असणारं प्रेम आणि अजूनपर्यंत क्रिकेट खेळतात एवढी चांगली फिटनेस देखील पाहायला मिळते विजय भोईर. अनेकदा आपल्या बोटांवर गोलंदाजाच्या जादूने मात्र अनेक मोठमोठ्या फलंदाजाला त्यांनी रोखून ठेवल्याने नाचवलं आपल्या जादूच्या जोरावरती. परंतु या घनसोली अंतर्गत कसा खेळ राहिला सेमीफायनलच्या मॅचमध्ये. यावेळेसचा बॉल गुडघा टेकलाय, गुडघा टेक, तमाशा देख, बॉल आउट ऑफ द पार्क. पंचांचा सिग्नल, षटकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये की स्कोरच्या माध्यमातून अगदी स्लो मोशन मध्ये पाहायला तिथे शफल झाले होते. हेमंत पाटील घुटना टेकला होता, सरळ ऑन साइडला डाऊन द ग्राउंड बॉलला सरळ फेकून दिले षटकारासाठी. या मॅचचा पहिला धमाका हेमंत पाटीलच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवरती पॉझिटिव्ह इंटेंट, पहिल्याच बॉलवरती चांगला प्रयत्न. टीमची धावसंख्या 7 वरती. दुसऱ्याच बॉलवरती आता विजय भोईरच्या गोलंदाजीवर आक्रमण पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच, पॉवर प्लेचं हे पहिले षटक आणि हेमंत पाटीलने पहिल्याच बॉलवर आपल्या नावाची दखल घेणारा षटकार पाहायला मिळाला. का त्याला घनसोली प्रीमियर लीगमध्ये बेस्ट बॅटरचा किताब त्यांनी पटकावला, त्याचं ज्वलंत उदाहरण या षटकाराने आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅकवर आता विजय भोईर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस इनफिल्डच्या वरून फटका फसलाय, कव्हरला फिल्डर आहेत, पकडला झेल. दुसऱ्याच बॉलवरती विकेट आले, दुसऱ्याच बॉलवरती पलटवार केलाय, दुसऱ्याच बॉलवरती विकेट देखील आले. विजय भोईरचं कमबॅक विकेटने झालंय. फलंदाज बाद हेमंत पाटील बॅक टू डग आउट. पहिला धक्का 7 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट. हे आहे अनुभव, हे आहे एक्सपिरियन्स की कसा षटकार लगवल्याच्या नंतर कसं कमबॅक करावं ना, ते विजय भोईरच्या गोलंदाजीकडून शिकण्यासारखं असेल. जास्त वेळ हेमंत पाटीलला त्यांनी खेळपट्टीवर राहून दिलं नाही की षटकार लगवल्यानंतर त्याला फिंगर्स रोल केले, बॉलवरती फिंगर्स रोल केले आणि हेमंत पाटील मात्र बाद झालेत. पहिला धक्का 7 या धावसंख्येवरती. पहिली विकेट आले. नवीन फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतात. विजय पाटील 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झाला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 7. सेमीफायनलचा हा रंगतदार सामना, अतिशय भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गुरुदत्त क्रिकेट संघ चिंचाळी घनसोली आयोजित जय केदार बाबा चषक 2025. यावेळेस बॉल लॉफ्ट केलाय, फिल्डर नाहीये, बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलाय, मात्र चौकारासाठी विजय पाटीलच्या बॅटमधून क्रॅकिंग चौकार पाहायला मिळतोय. खूप चांगला ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्हचा फटका लॉफ्ट केला होता, फिल्डर नाहीये, खूप मोठी गॅप होती. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराला टीमची धावसंख्या आता 11 वरती. पहिले षटक सध्या प्रगती पथावर आहे. 4 बॉल आतापर्यंत विजय भोईरचे कंप्लीट झाले. तब्बल 11 धावा आल्या, ते विकेट देखील आले, परंतु 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. P1चं हे पहिले षटक आणि 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक राहिला मैदानाच्या आतमध्ये. विजय पाटीलचं देखील अकाउंट चौकाराने उघडलंय.
नॉन स्ट्राईक एंडला अमित पाटील फक्त 1 धावावरती तो खेळतोय. बाद होणारे फलंदाज हेमंत पाटील 6 धावसंख्येवर बाद झालेत. यावेळेसचा बॉल ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय, नो बॉल होते, बॉल हवेत. विनीत मडवी बॉलवरती येतात, कॅच झाली ड्रॉप, परंतु पंचाचा सिग्नल नो बॉल. बॉल असेल पुढचा फ्री हिट, नो प्लसची धाव म्हणजे 2 धावा मिळतील टीमच्या स्कोअरबोर्डमध्ये आणि अपडेट होईल स्कोअरबोर्ड ते म्हणजे 13 वरती. 13 धावा. पुढचा बॉल असणार आता फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण की पुढचा बॉल आहे फ्री हिट. आता नक्कीच या बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाज करतील, कारण की त्यांना मुभा आहे. तुम्ही जर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, कॅच जरी पकडली, तुम्ही बाद होणार नाही, कारण की बॉल आहे आता फ्री हिट. बॉलर तयार विजय भोईर. यावेळेसचा बॉल समोर उडवलाय, वेकेंड एरिया, फिल्डर नाहीये. बॉल सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमित पाटीलच्या बॅटमधून क्रॅकिंग षटकार. फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण. फ्री हिटच्या बॉलवरती षटकार जरूर आलाय. खूप चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये विजय पाटील आणि अमित पाटील करतायत. एक्सपिरियन्स गोलंदाज, लेजंड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं विजय भोईर. आतापर्यंत धावा खर्च केल्या तब्बल 19 धावा. महागडे षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक, तब्बल 19 धावा आल्यात. यजमान संघ अर्थातच चिंचाळी संघ गोलंदाजी करत असताना यावेळेस अक्रॉस द बॅट लाईन कुठेतरी मिस केली. यष्ट्यांचा वेध फर्निचर होतोय डिस्ट्रॉय. विकेट क्रमांक 2, दुसरा धक्का पाटील टीमला लागलाय. अमित पाटील बॅक टू डक आउट. काय गोलंदाजी राहिली, परंतु 2 विकेट जरूर आल्या षटकामध्ये. 19 धावा खर्च केल्या. 2 महत्त्वाचे फलंदाज बाद करण्यात यश आलंय. हेमंत पाटील, अमित पाटील हे 2 प्रमुख खेळाडू आता तंबूच्या आश्रयाला पोहोचलेत, परंतु धावा देखील आल्यात. या षटकामध्ये पाहायला गेलं तर 19 धावा मोजाव्या लागल्या. विजय भोईरला नाराज दिसतात स्वतःवरती. विकेट जरूर आल्या, परंतु धावा देखील तेवढंच आपण खर्च केल्यात ते त्यांना माहीत आहे. परंतु आता कमबॅक करावं लागले या मॅचमध्ये. अर्थातच यजमान संघ चिंचाळी संघ गोलंदाजी करत असताना 19 धावा आल्यात बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज स्वप्नील मडवी, भरपूर सारा हा देखील गोलंदाज अनुभव आहे. अनेक वर्षे क्रिकेट गाजवले घनसोली संघाकडून खेळत असताना. कमबॅक करून द्यावं लागेल या मॅचमध्ये, कारण की 19 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. इथून आता तुम्हाला कमी धावा खर्च करायच्यात. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक एंडला विनीत पाटील, मागचा मॅचचा हिरो, त्यांनी अक्षरशः खोऱ्याने धावा ओढल्या. मॅन ऑफ द मॅच देखील त्याला 6 विकेट देखील त्यांनी मागच्या मॅचमध्ये कंप्लीट केल्या. मॅन ऑफ द मॅच तो ठरला होता आणि अतिशय कमी वयामध्ये कमी वेळामध्ये चर्चेत आलेला खेळाडू विनीत पाटील आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला विजय पाटील, बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नील पाटील. पहिला बॉल खोलात टाकलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतात. डॉट बॉलने सुरुवात या षटकाला पाहायला मिळते. कमबॅक करणारा चेंडू डॉट बॉल. आपल्या महत्त्वाच्या गोलंदाजाने तब्बल 19 धावा खर्च केल्यात. आपल्या टीमला कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. यावेळेसचा बॉल लॉफ केलाय. बॉलर फिल्डर येतात त्याखाली निखिल मडवी. निखिल मडवी कुठली चूक करणार नाहीये आणि निखिल मडवीने पकडली ती झेल, पकडली ती कॅच. संपलाय. विजय पाटीलचा खेळ संपलाय. फलंदाज बाद झालेत विजय पाटील. तिसरा धक्का, 3 गडी बाद, 19 धावसंख्या. चांगलं कमबॅक पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू पाहायला गेलं तर डॉट बॉल, त्यानंतरच्या दुसऱ्या बॉलवरती विकेट. चांगलं कमबॅक देखील पाहायला मिळते, कारण की विजय भोईरने 19 धावा खर्च केल्या. आपल्या टीमला आता कमबॅक करण्यामध्ये स्वप्नील मडवी फार इम्पॅक्टफुल गोलंदाजी करतात. 2 बॉल आतापर्यंत त्यांच्या फेवरमध्ये राहिलेत. विकेट देखील आले. विजय पाटीलला बाद केलं त्यांनी आणि गोलंदाजी करत असताना
स्वप्नील मडवी आणि निखिल मडवी म्हणजे त्यांच्या बंधूंनी ही कॅच पकडली आहे आणि विकेट आली आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात पियुष भोईर. बॅटिंगचा त्याचा स्ट्रायकिंग एंडला. आता साथ द्यावे लागेल पियुष भोईरला, अर्थातच विनीत पाटीलला. यावेळेचा बॉल लॉफ करायचा प्रयत्न, बॅटची कडा. धाव कुठलीही मिळणार नाहीये म्हणजे डॉट बॉल. कमबॅक होते स्वप्नील मडवीच्या माध्यमातून कमबॅक होताना पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये कुठलीही धाव नाहीये. सुपर बॉलिंग. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या स्वप्नील मडवी. यावेळेचा बॉल देखील स्विंग आणि मिस. टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला चेंडू आणि पियुष भोईरला बेट करत चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 4 बॉल 1 विकेट, कुठली धाव नाहीये. अचूक टप्पा, अचूक लाईन आणि अचूक भेदक मारा स्वप्नील मडवी पाहायला मिळतात. काय गोलंदाजी सुरू आहे. मेडन ओव्हर टाकतील काय पहिल्या या स्पर्धेतलं पहिलं मेडन ओव्हर विकेट षटक पाहायला मिळेल का. यावेळेचा बॉल देखील स्विंग इन मिस. ग्रेट बॉलिंग, बॅटची कडा. आशिष पाटीलचं बोट आकाशामध्ये. फलंदाज बाद पियुष भोईर. स्वप्नील मडवी पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतात संदीप पाटील. आणि या स्पर्धेतलं पहिलं मेडन विकेट षटक होईल का हा प्रश्नचिन्ह सर्वांच्या मनामध्ये आहे. मित्रांनो, स्वप्नील मडवीची तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण की 2 विकेट घेत असताना अजूनपर्यंत कुठली धाव नाहीये. शेवटचा 1 बॉल शिल्लक या दुसऱ्या षटकातील. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल बॅटची कडा. बॉल चालला बिहाइंड द विकेट किपर. पंचांचा सिग्नल 1 धाव. अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं संपलंय, दुसरं संपलंय. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 4 गडी बाद 20 धावा अशी धावसंख्या पाहायला मिळते. संघ आता अडचणीत सापडलाय. अर्थातच पाटीलाळी संघ आपल्याला अडचणीत पाहायला मिळतोय. चला यजमान संघ थोडं स्पीडअप करा. आपण अजून एक फायनलची मॅच आपल्याला खेळवायची. 5 वाजलेत. नंतर बक्षीस वितरण सोहळा देखील करायचा आहे. तर विनंती करतो आपण थोडं फास्ट खेळा. काय कमबॅक राहिलं, अतिशय दर्जेदार कमबॅक. म्हणजेच खूप चांगलं षटक. तब्बल 2 विकेट आणि 1 धाव फक्त खर्च केली अर्थातच स्वप्नील मडवीने. आणि जी पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या विजय भोईरने खर्च केली ना, त्याला कुठंतरी अंकुश लावला मी तर म्हणे स्वप्नील मडवीच्या ह्या 6 बॉलच्या दुसऱ्या षटकाने. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर संघाचं 3रं. त्याचबरोबर ॲडव्होकेट साईदास पाटील सरांचं देखील आगमन. हार्दिक स्वागत. साई सरांचं देखील आगमन झालं. गुरुदत्त क्रिकेट क्लब चिंचाळी संघ आयोजित जय केदारबाबा चषक 2025 मध्ये ॲडव्होकेट साईदास पाटील सरांचं देखील शुभ आगमन. हार्दिक स्वागत. अक्षय मडवी बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला विनीत पाटील आहेत. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लॉंग ऑनला क्लिअर करणारा विनीत पाटीलच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती क्रॅकिंग षटकार. पहिल्याच बॉलवरती आपल्या राडमध्ये बॉल, रेंजमध्ये होता बॉल. सरळ त्याला पिक केला आणि सरळ फेकून दिले लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. विनीत पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. अक्षय मडवीच्या गोलंदाजीचं पहिल्याच बॉलवरती स्वागत विनीत पाटील षटकाराने केले. सुपर स्ट्रोक. टीमची धावसंख्या 26 वरती. जी धावसंख्या स्वप्नील मडवीने रोखली, परंतु पहिल्या बॉलवरती विनीत मडवीचा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. विनीत पाटील आहेत. पुण्याचा बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय मडवी ओव्हर द विकेट. यावेळेस देखील इनसाइड आउट. फटका खूप चांगला आहे. लॉफ्ट केल्या बॉलला टीपमध्ये प्रोटेक्शन आहे. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. थोडंसं फंबल जरूर केलं, परंतु नशिबाची साथ नाही लाभत आहे विनीत पाटीलला. बॉल चाललाय फक्त घोषांकी क्षेत्रामध्ये.
इथे मात्र नशिबाची साथ मात्र विनीत पाटीलला लाभली नाही. फक्त सिंगल एक धावाली. टीमची धावसंख्या आता धावफलकावरती 27 धावा. यावेळेसचा बॉल देखील समोर उडवलाय. बॉल जाईल का मैदानाच्या बाहेर? यस, जाणार मैदानाच्या बाहेर. काऊ कॉर्नरला क्लिअर करणारा विनीत पाटीलच्या बॅटमधून हा दुसरा धमाका, दुसरा षटकार पाहायला मिळतोय. विनीत पाटील सड ऑन फायर. जी धावसंख्या स्वप्नील मडवीनी रोखून धरली होती, आता ती मात्र कुठंतरी बाजूला होताना पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल की scorer.in माध्यमातून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला रिप्लेमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावरती 33 धावा, 33 धावसंख्या धावफलकावरती. 4 गडी बाद, 4 गडी माघारी परतल्यानंतर त्याला देखील विनीत पाटीलवरती कुठलंही प्रेशर, कुठलंही दडपण दिसत नाहीये. फ्री माइंडने तो बॅटिंग करतोय, पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करतोय. आणि का बॅटिंग करतोय? 2 षटकार डबल आलेत. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल देखील समोर. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. उत्तुंग आकाशाला गवस निघालणारा हा षटकार विनीत पाटीलच्या बॅटमधून. काय फटकेबाजी करतायत. अजून 6 धावा मिळते. टीमची धावसंख्या आता 39 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धावा आणि 4 बॉलमध्ये आतापर्यंत अक्षय मडवीने धावा करतात तब्बल 19 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती. बॉल शिल्लक राहिले त्या षटकातील 2 बॉल. 3 षटकार आतापर्यंत आलेत त्या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन असताना पंच करण्याचा प्रयत्न, पण पंचांचा इशारा सिग्नल आलाय. व्हाईट बॉल. म्हणजे टीमची 40 धावा कंप्लीट झाल्यात. 4 ओव्हरची मॅच, तिथे 40 धावा झाल्यात. यजमान संघ सध्या फिल्डिंग करत आहेत, चिंचाळी संघ. आणि विनीत पाटील काय बॅटिंग करतात. अफलातून खेळ राहिला संपूर्ण स्पर्धेमध्ये. मागच्या मॅचमध्ये 6 विकेट घेतल्या. या मॅचमध्ये अफलातून बॅटिंग करतात. हाफ ट्रॅकर बॉल, शाबराक शॉट. बॉल मात्र विनीत मडवीच्या हातामध्ये. विनीत पाटीलचा खेळ संपवलाय कुणी तर अर्थातच कॅच पकडले विनीत मडवीने आणि इथे संपलाय विनीत पाटीलचा खेळ. फलंदाज बाद. अक्षरशः धावेचा पाऊस येत होता, परंतु जे वादळ होतं ते वादळाला शांत केलं आता अक्षय मडवीने. 5व्या बॉलवरती विकेट आली. 40 या धावसंख्येवरती हा 5वा धक्का, 5वा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु विनीत मडवीने आपलं काम चोख केले. वैयक्तिक धावा 19 बनवल्या फक्त 4 बॉलमध्ये. 4 बॉल त्याने खेळलेत, 19 धावा बनवल्या. खूप चांगलं योगदान राहिलं. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये साई पाटील. आणि हा षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. चला थोडी घाई करा, कारण की आपल्याला फायनलची मॅच देखील खेळवायची, ते पण 4 ओव्हरची. कुठल्याही टीमला आपलं बॅड लाईटचा सामोरं जाऊ नये, मग आपण थोडंसं फास्ट खेळा. बॉलर तयार अक्षय. हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. पंच आमच्यापर्यंत वळालेत. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 3 षटकाचा खेळ इथे संपलाय. 3 षटकाकडे टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, ते म्हणजे 40 धावा धावफलकावरती. रिक्वायर्ड रन रेट जर पाहायला गेलं तर 13.33 असं रन रेट आहे. 13.5च्या धावसंख्येच्या सरासरी धावसंख्या उभारल्या 3 षटकामध्ये. पाटीडाळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयने तब्बल एका षटकामध्ये 1 विकेट घेतली. तब्बल 20 धावा त्यांनी खर्च केल्या. तर काय राहिले षटकाचं विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचवतो. पहिल्या षटका हाताळलं विजय भोईरने, 2 विकेट आल्या, 19 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 विकेट आल्या, 1 धाव खर्च केली स्वप्नील मडवीने. आणि या षटकामध्ये देखील 1 विकेट आली. अक्षय मडवीने तब्बल 20 धावा खर्च केल्या. 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 40, 5 गडी बाद. शेवटचं षटक, निर्णायक षटक, स्लॉगवरचं षटक, हानामारीचं षटक. एक टीम प्रयत्न करणार या षटकामध्ये आम्ही फार कमीत कमी धावा खर्च करू, परंतु बॅटिंग करणारी टीम त्यांचा मानस असेल की आम्ही जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये उभा राहू. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय.
फक्त सिंगल मिळते. सिंगल लाववाली टीमची धावसंख्या 41. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला दिशा दिली. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एकदा दोरी कंप्लीट होताना पाहायला मिळते. सिंगलवरच समाधान मागल मानावं लागतं. सिंगलच फक्त मेल. टीमची धावसंख्या आता 42 वरती. 42 धावा स्कोअरबोर्डवरती. विनीत मडवी गोलंदाजी ट्रॅकवरती. खूप चांगला खेळ सकाळच्या सत्रामध्ये विनीत मडवीचा देखील राहिला आहे. यावेळेस खोलात टाकला बॅटची कडा. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. या बॉलवरती सिंगल मिळते. फक्त 3 बॉलवरती 3 सिंगल. खूप चांगली गोलंदाजी आता करतात विनीत मडवी देखील. आपल्या टीमला नितांत कमबॅकची गरज होती आणि 3 बॉलवरती जखडून ठेवला आतापर्यंत संदीप पाटील आणि साई पाटीलला. यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय. सबमरीन राहिला हा बॉल. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 4 बॉलमध्ये 3 धावा. सुपर कमबॅक. लाजवाब कमबॅक पाहायला मिळते विनीत मडवी. आडव्या खेळपट्टीवर अर्ध्या खेळपट्टीवर हा बॉल टाकलाय. 5वा बॉल देखील डॉट बॉल. म्हणजे 5 बॉलमध्ये 3 धावा. म्हणजे पाहायला गेलं तर चिंचाळी संघाचे 2 गोलंदाज थोडेसे महागडे ठरले परंतु 2 गोलंदाज चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतात. शेवटचा बॉल. फुलटॉस बॉल ऑन साईडला दिशा दिली. पुन्हा एकदा मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज होतील बाद. अखेरच्या बॉलवरती दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आली ती विकेट. टीमला मिळते 1 सिंगल रन. संपला 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटिंग करत असताना पाटील अळी या टीमने धावा बनवल्या. 44 धावा या 4 षटकामध्ये बनवल्या. म्हणजे येणारे बॉल शिल्लक असेल तुमच्याकडे 24 आणि चिंचाळी संघाला सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या म्हणजे 45. आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते मॅच समरी. पाटील आहे संघ. विनीत पाटीलने बनवलं 5 बॉलमध्ये 19. अमितने बनवलं 3 बॉलवरती 7. हेमंतने बनवलं 2 बॉलमध्ये 6. 3 बॉलमध्ये 5 बनवलं विजय पाटीलने. गोलंदाजी करत असताना स्वप्नील मडवीने धावा खर्च केला. फक्त 1-2 विकेट त्यांनी घेतल्या. विजय भोईरच्या षटकामध्ये 19 धावा 2 विकेट आल्या. अक्षय मडवीने षटक हाताळलं 20 धावा 1 विकेट. विनीत मडवी गोलंदाजी करत असताना 4 धावा खर्च केल्या. कुठली विकेट नाहीये. अशा 24 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 44 बनल्यात. 45चं टार्गेट आहे. यजमान संघ अर्थात चिंचाळी संघ आपल्याला पाहायला मिळतात. चला पूर्वार्धाला होते सुरुवात. आम्ही पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. गुरुदत्त क्रिकेट संघ चिंचाळी घनसोली आयोजित जे केदार बाबा चषक 2025 पर्व आपल्याला पाहायला मिळते आणि मी खऱ्या अर्थानं सर्वांचा आभार व्यक्त करल. संपूर्ण गुरुदत्त क्रिकेट संघ की आहे माझं शेवटची इनिंग आपल्यासमोर पाहायला मिळते. यानंतर मी रजा घेतो या स्पर्धेतून. किरण भोईर सरांचा देखील आभार, कारण की त्यांना देखील माहिती आहे की माझी थोडीशी तब्येत खराब असताना देखील माझ्यावर त्यांनी सहकार्य केलं. त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ नवी मुंबई घनसोली गावाचा गोड आवाज विघ्नेश मडवी सरांचा देखील मी आभार व्यक्त करतो की आपण मला इन्व्हाइट केलं.
या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे पूर्वार्धाला होते सुरुवात. सेमीफायनलचा सामना तिथे दोन टीममध्ये रंगतोय. आपल्याला अर्थातच यजमान संघ ज्यांनी क्रीडा स्पर्धा साकारली अर्थातच चिंचाळी संघ पाहायला मिळत आहेत. त्यांना आता धावाचा बाटला करायचा 45 आणि डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टीम उतरली आहे. पाटीळाळी संघ 45 धावा त्यांना 24 बॉलमध्ये डिफेंड करायच्या आहेत. मॅच नक्कीच चुरशीची होईल. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल पाहायला मिळते. फायनलमध्ये नक्कीच कालच्या दिवसामध्ये कोळ्याची आळी हा संघ मात्र फायनलमध्ये दाखल झालाय. या मॅचमधून कोण जिंकणार तो त्यांच्यासोबत फायनलची मॅच खेळेल. बॉलिंग ट्रॅकवरती विनीत पाटील. ज्या विनीत पाटीलने 19 धावाचं योगदान या मॅचमध्ये दिलं. धावा कुठंतरी रोखण्यामध्ये स्वप्नील मडवीला यश आलं होतं. पंच आशिष पाटील याचा इशारा मॅचला होते सुरुवात आणि खऱ्या अर्थानं त्या 3 षटकार आणि एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पाटील आळीला नेण्यामध्ये विनीत पाटीलचा फार इम्पॉर्टंट रोल राहिला. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये पकडला झेल आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन विकेट. निखिल मडवी बाद विकेट. पहा आपला ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळेल कशा पद्धतीने विकेट आली. की स्कोरच्या माध्यमातून हे पाहायला मिळते. लोअर फुलटॉस बॉल फक्त हलक्या हाताने दिशा द्यायची होती आणि काय कॅच पकडले विनीत पाटीलने. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. निखिल मडवी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. 0वरती गोल्डन विकेट. कुठलीही धाव न बनवता निखिल आता मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात तर आता जोरदार झाली आहे पाटील आळी संघाची. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद. नवीन फलंदाज आता पवन मडवी आपल्याला पाहायला मिळतात 3ऱ्या क्रमांकावरती आणि नॉन स्ट्राईक एंडला विशाल मडवी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती विनीत. डू ऑर डाय मॅच. दोन्ही टीमला ही स्पर्धा जिंकायचे. ही भव्य दिव्य ट्रॉफी आपल्या घरी न्यायचे. आपल्या टीमसोबत एक फोटो सेशन करायचं आहे. तो स्वप्न मात्र दोन्ही टीमचं आहे आणि ते यावेळेचा बॉल स्विंग इन वेज भन्नाट वेग आपण पाहू शकाल. वेगावर स्वार झालाय. गोलंदाज पाहायला मिळतात अर्थात विनीत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचमध्ये 6 विकेट. मॅन ऑफ द मॅच. या मॅचमध्ये धावा देखील केल्या. बॅटिंगचं देखील खूप चांगली बॅटिंग राहिली परंतु गोलंदाजी अतिशय दर्जेदार अतिशय घातक भेदक मारा. पुढचा बॉल यावेळेस क्लीन बॉल. दांड्या उडवल्या. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. यश त्यांचा वेध. फलंदाज बाद होतील पवन मडवी मैदानाच्या बाहेर. काय वेग भन्नाट वेग पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार झाला विनीत पाटील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लाईन मिस केली. सरळ मधल्या एसटीला जाऊन चेंडू धडकलाय आणि दुसरा गडी मैदानाच्या बाहेर. बॉल झाले आतापर्यंत 3. अजूनपर्यंत कुठली धाव नाहीये. मगाशी पाहायला गेलं तर स्वप्नील मडवी हा हॅट्रिक विकेटच्या मेडन विकेट षटकाच्या उंबरड्यावर होता परंतु आता विनीत मडवी 3 बॉल आता खूप चांगल्या धाटणीचे पाहायला मिळतात. विनीत मडवी काय इम्प्रेसिव्ह खेळ राहिलाय. खूप चांगला खेळ साकारत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनीत मडवी आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर नुकतंच आगमन झाले आदरणीय पुष्पक मडवी साहेबांचं आगमन. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. वेलकम. विनीत मडवी नवीन फलंदाज. यावेळेचा बॉल फटका हवेत. फिल्डर त्याखाली. पियुष कुठली चूक करणार नाहीये.
तू चल मैं आया असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ज्या वेगाने मात्र विनीत मडवी मैदानाच्या आतमध्ये गेला त्याच वेगाने आता त्याला बाहेर यावे लागतंय. तिसरा गडी गमावलाय. 3 गडी बाद, 0 धावसंख्या धावफलकावरती. यजमान संघ आता थोडासा डगमगलाय. त्यांची बॅटिंग लाईनअप आता कुठेतरी अडखळत चालली आहे. नॉन स्ट्राईक एंडला विशाल मडवी अजूनही तग धरून उभा आहे. तो स्ट्राईकसाठी झुंजतोय, परंतु जशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जात आहेत तसे बाहेर देखील येत आहेत. हॅट्रिक बॉल. मागच्या मॅचमध्ये देखील हॅट्रिक घेतली, या मॅचमध्ये देखील हॅट्रिक होईल का हाच प्रश्नचिन्ह पाटील आणि संघाच्या समर्थकाच्या मनामध्ये असेल जरूर. परंतु नवीन फलंदाज यश मडवी मैदानाच्या आतमध्ये. यश मडवी आता हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी बॉल झाल्यात आतापर्यंत 4. कुठली धाव नाहीये. 3 गडी बाद. हॅट्रिक बॉल विनीत पाटील आणि यश मडवी. हॅट्रिक बॉल फटका फसलाय. विजय पाटील कुठली चूक करणार नाहीये. पकडलाय झेल, संपलाय. यश मडवीचा खेळ फलंदाज बाद. आणि मित्रांनो पुन्हा एकदा दुसरी हॅट्रिक घेणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विनीत पाटील एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत. विनीत मडवीची दुसरी विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज विनीत पाटील. मागच्या मॅच मध्ये देखील हॅट्रिक, या मॅच मध्ये देखील हॅट्रिक. काय गोलंदाजी. अक्षरशः पहिल्या षटकामध्ये संघाला संपूर्ण बॅकफुटला ढकलून दिलंय मित्र म्हणेल विनीत पाटीलने. पहिल्याच बॉल वरती जर पाहायला गेलं तर निखिल मडवी बाद झाला, परंतु नंतरच्याला डॉट बॉल आणि त्यानंतरच्याला 3 बॉल वरती 3 विकेट म्हणजे 4 गडी बाद मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय मडवी आणि विशाल मडवी आता पाहायला मिळतात. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. मेडन षटक होईल का. यस होईल. षटक देखील मेडन आल्याने हॅट्रिक षटक मेडन ओव्हर. एकदा जोरदार टाळ्या. विनीत पाटीलसाठी 4 विकेट आणि कुठली धाव नाहीये. म्हणजेच काय गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी पडेल या गोलंदाजासाठी. 4 विकेट आणि आता समीकरण 18 चेंडू आणि 45 धावा. 18 बॉल 45 ची गरज. यजमान संघ आता बॅकफुटला आहे. यजमान संघ आता अडखळलाय, कारण की महत्वाचे 4 फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला पोहोचलेत. परंतु अजूनही शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत. क्रिकेट हा असा खेळ आहे, सरडा ज्याप्रमाणे आपले रंग बदलतो क्रिकेट तसाच खेळ आहे मित्रांनो. जो रंग कधीही बदलेल त्याचा नेम नाहीये. परंतु आता पहिलं षटक पाटील आणि संघाचं राहिलं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये देखील कमबॅक करू शकतात. तेवढी क्षमता, तेवढी धमक, तेवढी ताकद त्यांच्या मनगटात आहे. फलंदाज आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. अर्थातच मिस्टर कॅप्टन कूल विशाल मडवी. चला विनीत पाटील, आपल्याला जे मलाईवाले आहेत त्यांच्याकडून 101 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. मागच्या मॅच मध्ये देखील तुम्हाला मलाई त्यांनी ऑफर केली होती, मलाई देखील दिले, परंतु यावेळेस 101 रुपये ते देतील. अमित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरं षटक, पहिला बॉल. यावेळेचा खोला टाकलाय, ड्राईव्ह केलाय. हेमंत पाटीलने काय कॅच पकडले. अफलातून कॅच, सुपर कॅच. विशाल मडवी मैदानाच्या बाहेर आले. ती विकेट क्रमांक 5. निम्मा संघ बाद झालाय 0 या धावसंख्येवरती. काय गोलंदाजी सूर्य मैदानाच्या आतमध्ये. 5ही फलंदाज 0 धावसंख्येवरती बाद. 5 गडी बाद, 0 अशी धावसंख्या. अजूनही कुठलीही धावसंख्या धाव फलकावरती नाहीये. तब्बल अर्धा संघ मैदानाच्या बाहेर. यजमान संघ आता अडचणीत सापडलाय. अडचणी वाढत चालल्यात आता चिंचाळी संघाच्या या मॅच मध्ये. 24 बॉल मध्ये 45 धावा बनवायच्या होत्या.
45 धावांचं लक्ष असताना 5 गडी बाद 0 अशी धावसंख्या धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती अमित पाटीलला देखील सफलता मिळाली म्हणजेच विशाल मडवीला बाद केलंय आणि काय कॅच पकडली. हेमंत पाटीलने कव्हर रिजनमध्ये अफलातून झेल पकडली. फटका देखील खूप चांगला होता परंतु कॅच खूप चांगली कॅरी केली. आता अमित पाटील दुसरा बॉल. यावेळेचा बॉल देखील फुटवर्क नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. फटका हा देखील फसलाय. स्विंग इन मिस, डॉट बॉल. तब्बल 8 बॉल मैदानाच्या आतमध्ये झालेत, अजूनही एकही धाव नाही आली धावफलकावरती. 5 गडी बाद 0 अशी धावसंख्या. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. तिसरा बॉल अमित पाटील. यावेळेचा बॉल देखील स्विंग इन मिस, डॉट बॉल पाहायला मिळतोय. शुभम मडवी आणि अक्षय मडवी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल आतापर्यंत झालेत, अजूनपर्यंत कुठलीही धाव नाहीये. 45 बनवायचे अजूनही 15 बॉलमध्ये. यावेळेस बॉल सोडून दिला, वाईड यॉर्करचा प्रयत्न परंतु पंचांनी लाईन कुठेतरी पकडली आहे आणि पंचांचा निर्णय आलाय वाईड बॉल. 9 बॉल नंतर अवंतरची 1 धाव आली धावफलकावरती. 1 धाव लागते. बॉल झाले आतापर्यंत 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. यावेळेचा बॉल खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. ऑफराईचा फटका, फिल्डर नाही आहेत, गॅप फार मोठी आहे. लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचल्यापर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या रिजनपर्यंत विजय पाटील याची खूप चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 5 गडी बाद 3. 42 अजूनही बनवायचे. 14 चेंडू आणि 42 धावा. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. यस, पंच पुन्हा एकदा इशारा करतात वाईट बॉलचा. अवंतर धाव. टीमची धावसंख्या ती आता 4. बॉल शिल्लक राहिले मैदानाच्या आतमध्ये. 14 बनवायच्यात 41. 14 चेंडू 41 धावा. अक्षय मडवी अजूनही नॉन स्ट्रायकिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा प्रकार बॉल, शॉर्ट बॉलचा वापर. पुन्हा एकदा वाईट बॉल. टीमची धावसंख्या आता 5. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. या दुसऱ्या षटकातील अमित पाटीलने खूप चांगली सुरुवात केली परंतु आता अवंतर धावा तब्बल 5 खर्च केल्यात या षटकामध्ये. अजूनही 2 बॉल शिल्लक. ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतील अमित पाटील. स्ट्रायकिंगला शुभम आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक. मिडलला फिल्डर आहेत, धाव नाही मिळणार. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली फिल्डिंग. काय खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पाटील आणि संघ करत असताना. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 5 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 बॉल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नाहीये. मिडॉनला पुन्हा एकदा फिल्डर येतात. बॉल पकडला जातोय. संपला 2 षटकाचा खेळ. टीमची धावसंख्या ती 5 गडी बाद 5. म्हणजेच काय बॉल शिल्लक राहिलेत 12 बॉलमध्ये बनवायचे 40. म्हणजे प्रति षटकामध्ये 20ची सरासरी गाठाचे 46 संघाला या मॅचमध्ये. 12 बॉल 40 प्रति षटकामध्ये 20 धावा. कुठंतरी अडचणी आता वाढत चालल्यात. यजमान संघ अर्थात चिंचाळी. महत्वाचे 5 फलंदाज. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. आता अक्षय मडवी या फलंदाजाकडे पूर्णपणे जबाबदारी असेल. अक्षय मडवी याच्या खांद्यावर त्याचा संपूर्ण जबाबदारी. अक्षय मडवी हा एक मोठं नाव आहे घनसोली गावातील. आता संघ अडचणीत सापडलाय. संघर्ष करतोय संघ धावा बनवण्यासाठी. अक्षय मडवीने दुसऱ्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ साकारला. खूप चांगले फटकेबाजी केली परंतु आता प्रति षटकामध्ये 20ची सरासरी. विजय पाटील पहिला बॉल लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने फिल्डर नाही आहेत. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल काय येईल? हा येतोय चौकार. अक्षय मडवीच्या बॅटमधून
टाळ्याचा गजर आमच्या डगॉटमधून पाहायला मिळतोय. अक्षय मडवी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे. जर का पाटील संघाला जर विजय आपला नक्कीच कंप्लीट आपलं नाव लिहायचं असेल, विजयावरती फायनलमध्ये प्रवेश जर मिळवायचा असेल तर अक्षय मडवीची विकेट फार इम्पॉर्टंट असणार आहे. आणि नक्कीच चिंचाई संघ देखील विचार करत असेल की अक्षय मडवीच्या बॅटमधून एक चौकार आलाय. यावेळेसचा बॉल खोलात टाकलाय, ड्राईव्ह केलाय, फिल्डर येत आहेत परंतु एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. अक्षय मडवी डेंजर एंडला परंतु खराब थ्रो, थोडासा लेझी थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा मिळत आहेत. 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती टीमची धावसंख्या ती 11. एक चौकार आलाय. नक्कीच अक्षय मडवीचा आत्मविश्वास देखील वाढला असेल. यावेळेस लॉफ्ट केलाय, उंच गेला बॉल, बॉल मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा अक्षय मडवीचा धमाका, अक्षय मडवीचा ब्रँड दाखवणारा षटकार अक्षय मडवीने ठोकलाय. विजय पाटीलच्या विरोधामध्ये हा षटकार पाहायला मिळाला. असेच पटके मारावे लागतील, असेच स्ट्रोकची नितांत गरज आहे. संघ चिंचाळी यजमान संघ अडचणीत होता परंतु अक्षय मडवी अजूनही एकाधिक किल्ला लढवतोय, एकाधिक सामनाची पूर्ण सूत्र आपल्या हातात घेतोय आणि या मॅचची जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावरती. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती डबल, या बॉलवरती षटकार म्हणजे टीमची धावसंख्या 17. 3 बॉल आतापर्यंत झाले, 3 बॉल अजूनही शिल्लक. आता थोडंसं प्रेशर, थोडंसं मोमेंटम आता शिफ्ट करत असताना चिंचाळी संघाच्या बाजूने फुलटॉस बॉल, फटका बसलाय, बॉल हवेत, फिल्डर येत आहेत, शॉर्ट पॉइंटला पकडलाय झेल आणि अखेर अक्षय मडवीचा देखील संपलाय खेळ. 6वा फलंदाज बाद अक्षय मडवी. नक्कीच एक विजयाची उमेद देखील पल्लवित झाली होती. एक षटकार, एक चौकार जरूर आला होता. असं वाटत होतं अक्षय मडवी अजून मोठे फटके खेळतील परंतु विजय पाटीलने खूप चांगलं कमबॅक केले. विकेट आली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत स्वप्नील मडवी. स्वप्नील मडवी आपल्याला पाहायला मिळतात. 8व्या क्रमांकावर त्याचा बॅटिंगसाठी शुभम मडवी आणि स्वप्नील मडवी ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. बॉल शिल्लक आहेत फक्त 2. 8 बॉलमध्ये बनवायचे 28 धावा. 45चं टार्गेट, 8 बॉलमध्ये 28 सामना जिंकण्यासाठी करायचे आहेत चिंचाई टीमला. यावेळेसचा बॉल खोलात टाकला, ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, फसला फटका तो म्हणजे स्वप्नील मडवीचा. हा तो डॉट बॉल. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 7 चेंडू 28 ची गरज. 7 चेंडू 28, 7 बॉल 28 हे इक्वेशन राहिलं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती पाहायला गेलं तर निखिल मडवी बाद झाले. त्यानंतर त्याला कुठलाही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करू शकला नाही. फक्त अक्षय मडवीने फक्त एक चौकार, एक षटकार लगवला परंतु तो देखील आता बाद होऊन मैदानाच्या बाहेर. स्वप्नील मडवी आणि शुभम मडवी शेवटचा बॉल शिल्लक हे 2 फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करतात. फुलटॉस बॉल, पुन्हा धावन साईडला दिशा दिली, फिल्डर आहेत. विनीत पाटीलचा खूप चांगला एफर्ट, खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बघता बघता 2 धावा कंप्लीट शेवटच्या बॉलवरती आला. 2 धावा, टीमची धावसंख्या ती 19. आता 6 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 26 धावा. पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती 6 बॉल 26 ची गरज. चला कोळ्याचे आहे टीम कॅप्टन, आपण रिपोर्टिंग करा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन. मॅच झाली लगेच आपण नाणेफेक देखील करणार आहोत. फायनलचा सामना तब्बल 5:30 झालेत. आम्हाला निर्णायक षटकाची ती मॅच खेळवायची, त्यासाठी विनंती करतोय. कर्णधार या आपण. 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. 6 बॉलमध्ये बनवायच्या 26 धावा. या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने भरपूर अडचणी आल्यात आता चिंचाई संघासमोर. धावा देखील भरपूर करायच्यात. फलंदाज देखील बाद झालेत 6. आणि पॅचमध्ये जर पाहायला गेलं तर पाटील संघ आपली चांगली पकड निर्माण करतात या मॅचमध्ये.
आणि बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप पाटील हा गोलंदाज वापरला जाईल. स्लोवर मीडियम पेसर गोलंदाज. आता गोलंदाजीसाठी शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये 6 बॉल 26ची गरज. शुभम मडवी आणि स्वप्नील मडवी ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीच्या 1-2 बॉलवरती मोठे फटके मारावे लागतील शुभम मडवीला. पहिल्याच बॉलवरती चौकार किंवा षटकार आला तर नक्कीच मजा येईल या मॅचमध्ये. पहिला बॉल ऑन साईडला दिशा दिली. खूप चांगला फटका आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फंबल झालं. 2 धावा कंप्लीट. एक धाव संख्येसाठी झगडतायत, संघर्ष करतायत संघ आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच चिंचाळी संघ 2 धावा देखील कंप्लीट झाल्या, परंतु आता 5 बॉलचा खेळ शिल्लक. 5 बॉलमध्ये 24ची गरज आहे. मॅच ऑन. शुभम मडवीने 1-2 षटकार देखील लगवल्यानंतर नक्कीच मॅचमध्ये मजा येईल, परंतु संदीप पाटील यावेळेस देखील अक्रॉस द बॅट स्विंग इन मिस. डॉट बॉल. आडव्या बॅटने खेचत होता, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉलने घेतलं वळण आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट बॉल. 4 बॉल आणि 24ची गरज आहे या मॅचमध्ये. हा बॉल देखील पिकअप स्ट्रोक ऑन द राईज खेळलाय. फिल्डर त्याखाली येत आहेत. पकडलाय झेल. संपलाय. शुभम मडवीचा खेळ. बॅटर आउट. पुन्हा एकदा पाहू शकाल आपला ॲक्शन स्क्रीनवरती ॲक्शन रिप्लेमध्ये. पिकअप स्ट्रोक खेळायचा होता. टायमिंग फसलं. प्रॉपर टायमिंग करू शकले नाही आहेत. खूप चांगला झेल देखील झेलला जातो डीपमध्ये. खूप चांगला कॅचिटचा कॉलिंग देखील केला होता. खूप चांगली कॅच पकडली जाते. 7वा धक्का 21 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा 7 गडी बाद. बॉल शिल्लक राहिले तर 4. 3 बॉल राहिलेत. 3 बॉलमध्ये 24 बनवायचे. नवीन फलंदाज निनाद. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला भेटतात निनाद. यावेळेचा बॉल फटका फसला. बॉल हवेत स्वतः बॉलवर पोहोचतात संदीप. एक सिंगल रन तर जरूर कंप्लीट होईल. जवळजवळ पराभवच्या दाट छायामध्ये लुटला जातोय यजमान संघ अर्थात चिंचाळी संघ आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 23 धावा बनवायच्या आहेत फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी, परंतु 2 बॉल फक्त दूर आहे विजयापासून पाटील संघ. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकेट चेंडू होता, त्याला पुल केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे परंतु जाईल बाउंड्रीच्या बाहेर येतोय तो हा चौकार. स्वप्नील मडवीच्या बॅटमधून हा चौकार आला. टीमची धावसंख्या धावफलकावरती ते म्हणजे 27. 26 धावा झालेत. 26 धावा आणि 1 बॉलमध्ये तब्बल 19 धावा बनवायचे. 1 बॉल आणि 19 धावा. फटका हा देखील फसला. बॉल हवेत. फिल्डर त्याखाली येत आहेत परंतु कॅच झाली ड्रॉप आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय तो म्हणजेच पाटील आळी या टीमने. आणि फायनलमध्ये चला अभिनंदन पाटील आळी टीम, आपण फायनलमध्ये प्रवेश मिळवला. अमित पाटील या टॉस करण्यासाठी आणि कोळ्याची आळी आपण देखील यायचंय टॉससाठी. आणि मॅन ऑफ द मॅच नो अबाउट दॅट मिस्टर विनीत पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला विनीत पाटील या आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि मलाईवाला यांच्याकडून तुम्हाला 101 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. चला परमिलाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच साठी विनीत पाटील तो ठरलाय. चला ताईंच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. फायनलचा सामना एका बाजूला आपल्याला पाहिलं कोळ्याची आळी, त्यांच्या विपक्षामध्ये पाटील आळी अशी फायनलची मॅच
आणि परमिलाताई मात्र यांच्या शुभ हस्ते केलं जाईल टॉस. सौ परमिलाताई मात्र यांच्या शुभ हस्ते केला जातोय नाणेफेक पुन्हा एकदा. आणि टॉस कोणी जिंकलाय? पाटील आहे अमित पाटील. लगेच निर्णय कळवा 2 मिनिटांमध्ये. आणि विनीत पाटील ठरलेत या मॅचचा सामनावीर. तर विनंती करतोय सौ परमिलाताई मात्र आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन आणि मलाईवाला यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज हॅट्रिक विकेटसाठी मॅन ऑफ द मॅच विनीत पाटील. आणि बॅटिंग करण्यात